पैशाचा वापर झाला शिंदे गटाकडून, धमक्या दिल्या. त्या धमक्यांची रेकॉर्डिंग सुद्धा तुम्ही ऐकलं असेल. गोकुळ गीतेंवर दबाव कसा आणला, त्यांना धमक्या कशा दिल्या. तरीही मतदारांनी शिंदे गटाच्या उमेदवाराविरुद्ध एक जात मतदान केलं आणि मोठ्या संख्येने ते निवडून आले. बघा, देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने असण्याचं दगडापेक्षा वीट मऊ, विटेपेक्षा दगड वगैरे हे याच्यात आम्ही पडतच नाही आहोत. या राजकारणामुळे महाराष्ट्राचं नुकसान होत आहे आणि शिवसेना कमजोर करण्यामागे किंवा शिवसेना फोडण्यामागे एकच ध्येय आहे की महाराष्ट्र कमजोर करणं आणि मुंबई उद्योगपतींच्या घशात घालणं, जी शिवसेना विरोध करते. म्हणून शिवसेना कमजोर केली जाते. या राज्याचं नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना हे समजायला हवं. आतापर्यंत यशवंतराव चव्हाण असतील, वसंतराव नाईक असतील, वसंतराव दादा पाटील असतील, अगदी शंकरराव चव्हाणसुद्धा असतील, माननीय शरद पवार असतील, विलासराव देशमुख असतील, केंद्रामध्ये इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी असतील, कोणी असतील, त्यांना महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं महत्त्व राजकीयदृष्ट्या माहीत होतं की हा जो एक फोर्स आहे हा प्रखर राष्ट्रवादी फोर्स आहे आणि जर सरकारला काही संदर्भात लढाया करता येत नसतील तर शिवसेना या लढाया लढते आहे देशासाठी, मुंबई महाराष्ट्र वाचवण्यासाठी. हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आतापर्यंतच्या यशवंतरावांपासून सर्व मुख्यमंत्र्यांनी हे स्वीकारलेलं होतं. पण भारतीय जनता पक्ष हा व्यापाऱ्यांचा पक्ष असल्यामुळे त्यांना शिवसेनेचा जो भांडवलदार विरोध आहे तो मान्य नाही. आम्ही भांडवलदारांना विरोध करू नये, आम्ही मुंबई गिळणाऱ्यांना विरोध करू नये, मराठी माणसाच्या छातीवर बसणाऱ्यांनाशी आम्ही लढू नये, ही जर फडणवीस आणि शिंदे गटाची किंवा त्यांच्या सत्ताधाऱ्यांची भूमिका असेल तर ते आम्हाला मान्य नाही. तुम्ही आमचे आमदार खासदार फोडाल, आमची जिद्द तोडू शकत नाही. आपण काल पाहिलं असेल की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जेव्हा काल भांडूपच्या शाखा भेटीला आले तेव्हा एक विराट सभा तिथे झाली. घाटकोपरला गेले शाखेच्या भेटीसाठी, तिथे का ती विराट सभा झाली. लोकांचा रोष आणि लोकांचं शिवसेनेविषयी प्रेम हे अशा प्रकारे पुन्हा उसळून यायला लागलं आहे. ही गद्दारी जी करून घेतलेली आहे शिंदे गटाने आणि अमित शहानी, एक लक्षात घ्या, या गद्दारी मागे एकच हेतू आहे की आम्ही मुंबईसह महाराष्ट्र पैशाने विकत घेऊ शकतो आणि अस्मितेसाठी लढणाऱ्या शिवसेनेसारखे जे पक्ष आहेत ते आम्ही पैशाच्या ताकदीवर फोडू शकतो. ही मस्ती आहे ना, ही मस्ती त्यांच्या पार्श्वभागात, मी खूप सौम्य शब्द वापरलेला आहे, पार्श्वभागात घातली जाईल. नाही, राऊत स्पेसिफिक प्रश्न आहे. कोल्ड वॉर नाही, ओपन वॉर आहे. आणि या युद्धात उद्धव ठाकरे, तुम्ही, तुमचा पक्ष हा फडणवीसांच्या बाजूने आहेत का? नाही, आम्ही कोणाच्या बाजूने असण्याचा प्रश्नच येत नाही ना. भूत की राक्षस, आम्ही कोणाच्या बाजूने का राहू? आम्ही आमच्या भूमिका घेऊन लढत राहू. पण जर शिंद्यांसारखे जे सैतान आहेत निर्माण झालेले किंवा अमित शहाने निर्माण केलेले जे सैतान हे देवेंद्र फडणवीस यांच्याही मानेवरती बसून उद्या त्यांचा गळा दाबण्याची शक्यता मला वाटते आहे. अशा वेळेला आम्हाला सुद्धा काहीतरी एक राज्याच्या हितासाठी भूमिका घ्यावी लागेल. अधिक सैतानाला मारायचं की अधिक काय करायचं तर आम्ही पाहू ना, उद्धवजी निर्णय घेतील या संदर्भात. सहा खासदार गेले होते, ते आज मुंबईत येणार आहेत आणि 4 वाजता पत्रकार परिषदेत घेणार आहेत. काल ओमराजेंनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. गद्दाराला भूमिका असते का हो? तुम्ही ओम निंबाळकरांचं जे नाव घेताय ते एक नामचीन गद्दार आहेत, नामचीन. यांच्या बरोबरचे जे इतर लोक आहेत ते सुद्धा नामचीन गद्दार आहेत. गद्दाराला भूमिका असते मी आता ऐकलं.